नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी ड्रायव्हर भरतीसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठीची अतिशय महत्त्वाची लेक्चर सीरीज सुरू आहे की ज्याच्यामध्ये DMER असेल, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याचबरोबर आता सध्या चालू असलेली सगळ्यात महत्त्वाची भरती म्हणजे बॉम्बे हायकोर्टची ड्रायव्हर भरती असेल, त्याचबरोबर अन्य पोलीस भरतीमध्ये देखील तुम्हाला अशाच पद्धतीचे टेक्निकल प्रश्न विचारले जातात। त्यासाठीची ही आपली महत्त्वाची दर्जेदार लेक्चर सीरीज सुरू आहे। तर त्याच्यातील महत्त्वाचा पहिला प्रश्न बघा, आजच्या या लेक्चर मधील काय आहे तो तुमच्या समोर दिलेला आहे। प्रश्न बघा काय आहे, डिस्क ब्रेक मध्ये घर्षण कुठे होते। आपली ही जी सीरीज आहे ती ड्रायव्हर भरतीमध्ये तुम्हाला स्पेअर पार्ट बद्दल जे काही माहिती विचारली जाते त्याची लेक्चर सीरीज आहे। अशाच पद्धतीच्या खूप सीरीज ज्या आहेत त्या खूप सीरीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ड्रायव्हर भरतीसाठी, तर त्या तुम्ही पाहायच्या आहेत मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ड्रम व शू मध्ये, त्याचबरोबर डिस्क व पॅड मध्ये, क्लच व प्लेट मध्ये, सिलेंडर व पिस्टन मध्ये। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, डिस्क व पॅड मध्ये काय केलं जातं, डिस्क ब्रेक घर्षण होत असतं। आलं का लक्षात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ड्रम ब्रेक मध्ये ब्रेक शूज कुठे असतात। बघा, ड्रम ब्रेक मध्ये ब्रेक शूज कुठे असतात विचारलेला आहे। बाहेरील डिस्कवर, ब्रेक ड्रमच्या आतील बाजूस, सस्पेन्शनवर आणि गिअर बॉक्स मध्ये। आणि करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करत चला। आणि याचं करेक्ट आन्सर आहे पहा काय आहे, ब्रेक ड्रमच्या आतील बाजूस काय असतात, ड्रम ब्रेक शूज असतात। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ब्रेक पॅडल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये कुठे दाब निर्माण होतो। ब्रेक पॅडल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये कुठे दाब निर्माण होतो, तर मास्टर सिलेंडर मध्ये, ब्रेक शूज मध्ये, डिस्क रोटर मध्ये आणि क्लच प्लेट मध्ये। चला मित्रांनो, असे दर्जेदार प्रश्न मी तुमच्या भेटीला घेऊन येत आहे, तुमच्या समोर घेऊन येत आहे। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर पडदिशी लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करून घ्यायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर ते बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत। तर बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे, मास्टर सिलेंडर मध्ये काय केलं जातं, ब्रेक पॅडल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये दाब जो आहे तो दाब निर्माण होत असतो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अँटी ब्रेकिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय आहे। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो। अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय आहे, त्यालाच ABS सिस्टीम देखील म्हटलं जातं। गाडीचे ब्रेकिंग अंतर वाढवणे, चाक लॉक होऊन देणे व गाडी घसरू न देणे, गाडीचा वेग वाढवणे आणि इंधन बचत करणे। चला या प्रश्नाचं आपल्या सर्वांनाच उत्तर माहित आहे, त्यामुळे मी अपेक्षित करतो की तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलं असेल। आणि याचं करेक्ट उत्तर बघा, चाक लॉक होऊन देणे व गाडी घसरू न देणे याचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ब्रेक पॅडल विअर इंडिकेटर का वापरतात। बघा प्रश्न व्यवस्थित पहा मित्रांनो, ब्रेक पॅड विअर इंडिकेटर जो आहे तो का वापरतात आपल्याला विचारलेला आहे। तर टायर हवा मोजण्यासाठी, ब्रेक पॅड घासणे झाले आहे का ते सांगण्यासाठी, इंजिन तापमान तपासण्यासाठी आणि क्लच सेटिंगसाठी ब्रेक पॅड विअर इंडिकेटर का वापरला जातो। चला मित्रांनो प्रश्नांचं उत्तर कमेंट करा, गड्यांनो प्रश्नांचं उत्तर कमेंट करा। आणि याचं करेक्ट उत्तर आहे, ब्रेक पॅड घासणे झाले आहे का ते सांगण्यासाठी काय केलं जातं, तर ब्रेक पॅड विअर इंडिकेटर हा वापरला जातो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, पॉवर स्टीअरिंग सिस्टीम मध्ये कोणते माध्यम वापरले जाते। बघा पॉवर स्टीअरिंग सिस्टीम मध्ये कोणते माध्यम वापरले जाते इथे विचारलेलं आहे, हायड्रोलिक फ्लुइड, तेल व गॅस मिश्रण, इलेक्ट्रिक मोटार आणि दोन्ही A आणि C। तर चला करेक्ट आन्सर पहा काय आहे, याचं दोन्ही A आणि C काय केलं जातं, पॉवर स्टीअरिंग सिस्टीम मध्ये वापरले जाते। A आणि C काय आहे, हायड्रोलिक फ्लुइड आणि C काय आहे, इलेक्ट्रिक मोटर। या दोन्ही गोष्टी कशामध्ये वापरल्या जातात, तर पॉवर स्टीअरिंग सिस्टीम मध्ये वापरल्या जातात। पुढचा प्रश्न पहा काय आहे तुमच्या समोर आहे, रॅक आणि पिनियन स्टीअरिंग मध्ये कोणता भाग सरळ हालचाल देते। बघा इथं रॅक आणि पिनियन स्टीअरिंग जे आहे त्याच्यामध्ये कोणता भाग सरळ
हालचाल देतो हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. पिनियन गिअर, रॅक, स्टेअरिंग व्हील आणि टाय रोड. बघा टाय रॉड आहे, रोड नाही टाय रॉड आहे. ते नीट वाचा, काय काय उच्चार चुकतात तर ते करेक्ट करा मित्रांनो. तर याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, रॅक. रॅक काय केलं जातं तर रॅक आणि पियॉन स्टेअरिंग मध्ये भाग सरळ हालचाल करण्याची मदत करत असतं किंवा सरळ हालचाल करून देतं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, स्टेअरिंग गिअर रेशो काय दर्शवतो. स्टेअरिंग गिअर रेशो जो आहे तो काय दर्शवतो आपल्याला विचारलेला आहे. इंजिन गती, स्टेअरिंग व्हील फिरवल्यावर चाक किती अंश फिरतात, टायर हवा आणि ब्रेक लांबी. चला स्टेअरिंग गिअर रेशो काय दर्शवतो आपल्याला इथे विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे पहा, स्टेअरिंग व्हील फिरवल्यावर चाक किती अंश फिरतात हे आपल्याला दर्शवलं जातं किंवा दाखवलं जातं. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कास्टर अँगलचे मुख्य कार्य काय आहे. कास्टर अँगलचे मुख्य कार्य काय आहे आपल्याला इथं विचारलेलं आहे. गाडीला वळणावर स्थिरता देणे, गाडीचा वेग वाढवणे, टायर वाचवणे आणि ब्रेकिंग सुधारणे. चला या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे ते कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे गाडीला वळणावर स्थिरता देते. काय स्थिरता देते तर कास्टर अँगल, त्याचं मेन काम आहे गाडीला वळणावर स्थिरता देणं. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. तो प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला मित्रांनो विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे. कॅम्बर अँगल म्हणजे काय. बघा प्रश्न काय आहे, कॅम्बर अँगल म्हणजे काय आपल्याला इथे विचारलेलं आहे. टायरचे वळण, टायरचे वर किंवा खालचे झुकणे, सस्पेन्शनची लांबी आणि स्टेअरिंग व्हीलचे कोन. तर चला आणि या करेक्ट प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, करेक्ट उत्तर आहे टायरचे वर किंवा खाली झुकणे, त्याला कॅम्बर अँगल असं म्हटलं जातं. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.